उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आमच्या मोठ्या बहिणी लगेच त्यांची पिटकुलं घरी पाठवून देत असतात. नमस्कार, मी आहे कांचन. हे आहेत आमचे दोन पिटकुले, एक भावाचा आणि एक बहिणीचा. कुठून पण येऊ, लगेच पहिलं काम म्हणजे ट्रॅक्टरवर जाऊन बसायचं. धड त्याच्यावर जागा का नसना, अंगातून फार घामेच्या लाटा चालल्या तरी हरणासारखं पळतच राहायचं. आपल्याला जायचं होतं गावात शेताचा ऑनलाईन फॉर्म भरायला. काही काम असलं की पहिलं म्हणजे आपली BMW काढायची. काय गायनं लात नाही बसू म्हणून मी आपल्या BMW ला किक मारून येते गावात. तिथे गेल्यावर तिथले दादा फॉर्म भरायला सुरू करतात. हा माझ्या पप्पांचा फोन सध्या निम्मा अर्धा कोमात गेला तरी पाहुण्यांना फोन लावायचं काम करतो. जेवढं मी कॉलेजमध्ये OTP नाही सांगले तेवढे OTP एका दिवसात एका फॉर्म भरण्यासाठी सांगितले. मग तिथून फॉर्म भरून आले निघून. निम्म्या रोड मध्ये आल्यावर आपल्या BMW ची चेनच जीव सोडून देत. जेवढं चांगलं काम आमची BMW करते तेवढं काम निम्म्या रस्त्यात बंद पडायचं करते. मग काय सुरू केलं आपलं फिटरचं काम. ढिल्ली झाले असल्यामुळे 4 वेळा बसवली आणि 4 वेळा खाली पडायची. शेवटी माझ्यातला गुपित असलेलं तंत्र मंत्र मारून शेवटी केलीच नाही. तसेच ऑइलच्या हात घेऊन येते घरी. आता घरी आले आले आपले छोटे लाडके काळे पाटील भेट. मला वाटलं उन्हाळ्याचा अभ्यास घ्या. 2 1 2 3 पण त्यांचा अभ्यास जरा वेगळ्याच ग्रावाचा दिसला. त्यांच्या अभ्यासाला इग्नोर मारून आम्हाला जायचं होतं घास कापायला. मग काय घास कापायचं शस्त्र त्याच्या हातात देऊन निघाले रानात. मग काय मस्त घास कापायला सुरुवात केली. मग घेतलं रपा घास कापून. आमच्या छोट्या पाटल्यानी 2-4 चांगल्या मुळे आणून खायपुरतं काम केलं. मग त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या पण डोक्यावर 10 किलोचं वजन बांधून दिलं. मग मी पण माझं ओझं बांधून ओझं उचलून मी पुढं वजं घेऊन आणि हा उरलेलं वजं घेऊन